उपवासाला सुद्धा चालेल अशी रक्षाबंधन स्पेशल रेसिपी. तर इथे मी 1 लिटर दूध गरम करून घेतलं. गरम झालं की त्यामध्ये 1 लिंबाचा रस घालून दूध फाडून घ्यायचं. आता एका कॉटनच्या कपड्यामध्ये आपल्याला हे पनीर घालून एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे आंबटपणा निघून जाईल. आता पनीरमधलं पूर्ण पाणी निथळून काढून घेतलं की आपल्याला अशा पद्धतीने 10 मिनिटे हे पनीर चांगलं व्यवस्थित एकजीव करत मळून घ्यायचं आहे. आणि लगेचच ह्या पद्धतीने रसमलाई बनवून घेतलं. आता एका कढईमध्ये 1 वाटी साखर, 3 वाटी पाणी घालून पाण्याला खळखळून उकळी आली की त्यामध्ये बनवून घेतलेली रसमलाई घालायची आहेत. 10 मिनिटे शिजवून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर ह्यामधलं पूर्ण रस काढून घ्यायचा आहे. पाहू शकता मस्त अशी रसमलाई बनवून तयार झालेली आहे. अगदी परफेक्ट, मैदा वगैरे काहीच न वापरता. आता एका कढईमध्ये 1 लिटर दूध घ्यायचं आहे. आता दूध आपल्याला 10 ते 15 मिनिटे अगदी मंद आचेवरती थोडंसं आटवून घ्यायचं. दुधाला थोडंसं दाटसरपणा आल्यानंतर केसर घालून घेतलं. अर्धी वाटी साखर घालायचं आहे, वेलची पूड, आवडीप्रमाणे सुकेमेवे घालायचे आणि उकळत असलेल्या दुधामध्येच रसमलाई घालून गॅस बंद करायचं. 1 तासभर मुरून घ्या. मस्त तयार अशी रसमलाई